मिरजेतील प्रभाग क्रमांक 8 मध्ये महापालिका क्षेत्र हागणदारी मुक्त अभियानाचं महापौर हरुण शिकलगार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र हागणदारी मुक्त अभियान उद्घाटन कार्यक्रम प्रभाग क्रमांक 8 मधील मालगाव रोड दिंडीबेस झोपडपट्टी इथं आयोजित केला होता। यावेळी महापौर हरुण शिकलगार, स्थायी समिती सभापती संगीता हारगे, गटनेता किशोर जामदार, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक सुरेश आवटी, अनिल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती। महापौर हरुण शिकलगार यांच्या हस्ते हागणदारी मुक्त अभियानाचं उद्घाटन झालं। यावेळी धीरज पळसे व त्यांच्या सहकार्यांनी स्वच्छ भारत पथनाट्य सादर करून समाज प्रबोधन केलं। अनिल कुलकर्णी यांनी मनोगतामध्ये प्रशासन आणि नगरसेवकांची भूमिका मांडली। झोपडपट्टीमधील रहिवासी महिलांना शौचालय उपलब्ध नसल्यानं उघड्यावर बसावं लागतं, अशी व्यथा उपायुक्त स्मृती पाटील यांनी मांडली। तत्काळ शौचालय बांधून देण्याची विनंती केली। महापालिका क्षेत्रात 4,500 कुटुंब घरात शौचालय नाहीत, त्यापैकी 2,000 नागरिकांना महापालिकेनं बांधून दिली आहेत। अद्याप 2,500 लोकांना शौचालय बांधून देणं बाकी आहेत। लवकरात लवकर नागरिकांनी शौचालय निधी मागणी करून शौचालय बांधून घ्यावं असं आवाहन महापौर यांनी यावेळी केलं। नगरसेवक सहकारी मित्र अनिल कुलकर्णी यांच्या वार्डात आज स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम या ठिकाणी आज सुरुवात होती। या कार्यक्रमाला विभागातील सर्व सामान्य जनता, सर्व आमचे SI वगैरे या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी आपण महापालिकेच्या वतीनं आपण संडास बांधण्याकरता 12,000 रुपये देणार आहोत आणि सर्व नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये स्वच्छता राखायची आहे। त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या महापालिकेचे उपायुक्त पाटील मॅडम यांच्याशी आपण संपर्क साधून आपल्या ज्या काही अडचणी असतील ते आपण सोडून घ्यायचे आहे। आपण करतो की अहो तुम्ही त्या हागणदारी जातायसा, त्यामुळं प्लेग होतो, डेंगू होतो, हिवताप होतो, घाणीमुळे तुमच्या घाण्याची रोग होत्यात। पण काळजी करू नका, माझ्याकडे उपाय हाय उपाय। या हागणदारीवर उतारा, घरोघरी शौचालय बांधा आणि घ्या पालिकेकडून वाटा। अरे बरं कसल्या वाटा? पालिका देते नोटा कसल्या, हिरव्या का गुलाबी? बंदे की चिल्लर? तुझे बंदे नाही आणि चिल्लर नाही, हिरवे नाही आणि गुलाबी नाही।